आजच्या या व्हिडिओमध्ये आपण औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रास भेट देणार आहोत. हिंगोली जिल्ह्यात स्थित असणाऱ्या या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो. भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि त्यापैकीच एक औंढा नागनाथ या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर पाहू मंदिर कसे आहे. तर मग चला. धार्मिकदृष्ट्या प्रगत असणारे औंढा नागनाथ हे मंदिर त्याच्या अनोख्या स्थापत्य शैलीमुळे खूप प्रसिद्ध आहे. औरंगजेबाने या मंदिरावर आक्रमण केले. त्याआधी हे मंदिर 7 मजली होते असा उल्लेख काही ग्रंथांमध्ये आहे. आणि मंदिरावरील जो पांढरा भाग आहे तो अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे. आत्ताचे हे जे मंदिर आहे ते यादवकालीन आहे. पांडवातील ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांनी या मंदिराची स्थापना केली असा मतप्रवाह आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला व या मंदिराला नवसंजीवनी दिली आहे. मंदिरावरील ही शिल्पकला अतिशय सुंदर आहे. तर या मंदिराला तुम्ही आवर्जून एक भेट द्या, एवढंच मी म्हणेल. हिंगोली जिल्ह्यामधील हे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून राज्यातील व परराज्यातील भाविक दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे येतात. बोला नागनाथ महाराज की जय. आता जे तुम्ही हे मंदिर पाहिलं ना, हे मंदिर दिसतं 5,500 वर्षापूर्वी इथं जे तलापाडी जंगल होतं, या जंगलाच्या आतमध्ये अशा बऱ्याच गाई राहत होत्या. हिच्यामधून एक गाय होती, हिचं नाव होतं कामानी धनू म्हणून. ही दररोजच्या टायमी चारा खाऊन पाणी पिऊन आपलं जे जेवढं दूध दिसल या जिव्या ज्योतिर्लिंगावर सोडून जात होती. असे बरेच 5 दिवस निघून गेले. इथं आलते नामदेव आणि महाराज गुरुवारी कीर्तन करायला, कीर्तन भजन करायला लागले या मंदिरात बसून. ओ बाई विठ्ठल विठ्ठल, ओ बाई विठ्ठल, हसत खेलत तेरे दौरे आया, सीते के जन्म को कैको आया, ओ बाई विठ्ठल विठ्ठल, ओ बाई विठ्ठल. आता हे मंदिर फिरलं म्हणून आपल्याला खूप काही दिशा दिलावा. या जो मंदिराला खालून जीव नाहीये, कोंडीशी नाहीये, पाय नाहीये. या हे मंदिर कसं फिरलं. आता इथं जो एक राक्षीत राहत होता, त्याचं नाव होतं दारुका नावाचा. हे हरेक रोज का माणसाला मारून खात होता. त्याच्यामधून एक पुजारी वाचला. एक पुजारी म्हणायला लागला, दादा दादा तुला काची गरज आहे. तो म्हणायला लागला, मला आणि एक राक्षस पाहिजे. या बाहेरच्या लोकांना बरं नाही दिसलं. नामदेव महाराजाला धक्का आणि बुक्की दिली. नामदेव महाराज पूर्व दिशेला गेले, मंदिराच्या पाठीमागं. म्हणजे मंदिराच्या पाठीमागे गेले. म्हणायला लागले नागनाथाला, नागनाथा नागनाथा मी आलो. त्या दरबारात तू 8.5 किलोमीटर पैदल त्या दरबारात धक्का बुक्की दिली. मी माझ्या मोठ्या भाऊला 4 गदे मानले. ही बागलची पूर्व, ही पश्चिम, दक्षिण, ही उत्तर. बाडल्याच्या बा शोलिकवरी आणि गावरा बशीबाई. आता जे तुम्हाला इथून जो वरचा मला संतवाला पांढरा भाग दिसतो ना, हे भाग पुरा औरंगजेब मुक्कड बादशाहांनी तोडला होता. कसं हे भाग पुरा औरंगजेब मुक्कड बादशाहांनी तोडला होता. इंदोरची अहिल्या देवीला बांधलेला आहे अशी या मंदिराची माहिती आहे. बोला नागनाथ महाराज की जय.
सध्याचे हे मंदिर हेमाडपंथी असून यादव घराण्याने बांधले होते आणि हे मंदिर 13व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे क्षेत्रफळ 7200 चौरस फूट असून उंची 60 फूट आहे व मंदिर परिसराचे एकूण क्षेत्रफळ 60,000 चौरस फूट एवढे आहे. संत नामदेव महाराज व औंढा नागनाथ मंदिराविषयी एक कथा सांगितली जाते. एकदा नामदेव महाराज मंदिरात भजन म्हणत होते. मंदिरातल्या पुजाऱ्याला त्यांच्या भजनामुळे नित्यपूजा व प्रार्थनेत व्यत्यय येत आहे म्हणून त्यांनी नामदेव महाराजाला मंदिरातून निघून जाण्याचे सांगितले व त्यांचा अपमान केला. मग नामदेव महाराज मंदिराच्या मागच्या बाजूस जाऊन भजन म्हणू लागले. देवाने उदास भक्ताच्या नजरेत राहण्यासाठी व भजन ऐकण्यासाठी मंदिर फिरवले. त्यामुळे मंदिराच्या मागील बाजूस नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते. या मंदिराची स्थापत्य रचना ही अतिशय सुंदर असून भाविक येथे खूप श्रद्धेने भेट देतात. तर असे आहे औंढा नागनाथ मंदिर. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि स्थापत्य रचनाही उत्तम आहे. तर या मंदिराला तुम्ही आवर्जून एक भेट द्या एवढंच मी म्हणेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काही करून टाका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम राम.